यानंतरची बातमी वर्ध्यामधून आहे। वर्ध्यामध्ये जीटी एक्सप्रेस रेल्वेच्या एका मधल्याच डब्याला अचानकपणे आग लागली, त्यामुळे काही काळ घबराट पसरली। पार्सलचा डब्बा होता हा, पण आग नियंत्रणात आणण्यात यश आले। सिंदी ते तुळजापूर स्थानकादरम्यान ही घटना घडली होती। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी। वर्धेच्या सिंदी रेल्वे जवळपास हेलोडीच्या जवळ जीटी एक्सप्रेसला अचानक आग लागली। पार्सल बोगीच्या बाजूला दिव्यांगांचा डब्बा होता आणि त्या ठिकाणी अचानक आग लागली। महत्त्वाचं म्हणजे पार्सल जो बोगी होती त्या बोगीमध्ये कोणी प्रवासी वाहतूक होती का, की त्या बोगीमध्ये काही ज्वलनशील पदार्थ होते का? कारण बरेच वेळा जे नागरिक आहे प्रवासी ते पार्सल बोगीमध्ये बसतात, त्यामुळेच ही आग लागू शकते। कारण त्यामध्ये कोणी सिगारेट बिडी सुद्धा ओढल्या जातात, काही नागरिक पार्सल बोगीतच पत्ते सुद्धा खेळतात। महत्त्वाचा विषय हा आहे की या ठिकाणी जेव्हा आग लागली त्याच्या बाजूला काही दिव्यांग प्रवासी सुद्धा बसलेले होते। समय सूचकतेने गाडीच्या ड्रायव्हरला ते माहिती पडले आणि त्यांनी गाडी वेळेवरच त्या ठिकाणी थांबवली। त्यानंतर रेल्वे प्रशासनाने 4 वेळा अलार्म हा सुद्धा वाजवलेला आहे। म्हणजे जवळपास वर्धा स्टेशन पासून तर नागपूर स्टेशन पर्यंत अलार्मनी अलर्ट केलं, परंतु अलार्मनी अलर्ट इथपर्यंत केलं असल्यानंही भागत नाही। कारण त्या ठिकाणी आग लागली ती पार्सल बोगी होती। पार्सल बोगीमध्ये आग लागणं हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे। रेल्वे प्रशासन असेल किंवा स्थानिक पोलीस प्रशासन असेल या ठिकाणी आलेलं आहे, त्यांना वैद्यकीय मदत सुद्धा पुरवली, 2 अग्निशामक आलेत, परंतु कुठल्याही प्रकारची इजा जरी झाली नाही, परंतु पार्सल बोगीला आग लागणं हा सुद्धा तितकाच संशोधनाचा भाग आहे। काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुद्धा हवाई जहाजला अशाच पद्धतीचा आग लागून अपघात झाला। रेल्वे प्रशासन पार्सल बोगी असेल किंवा इतर त्या बोग्या असेल यांना खबरदारी घेईल का? कारण पार्सल बोगीला आग लागणे म्हणजेच कुठेतरी मोठा अनर्थ टळला हा सुद्धा एक तितकाच महत्त्वाचा भाग आहे। आता तपासामध्ये नेमकं काय पुढे येतं हेच पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा। रेल्वेला आग लागलेली आहे, तरी आपण तात्काळ तिथे हजर या। तर कॉल येताच आम्ही तिथे आमच्या पोलीस कर्मचारी स्टाफसह आम्ही हेलोडी आणि तुळजापूर याच्या मध्यंतर एका बोगीला आग लागलेली होती। बॉम्बेकडे जाणारी गाडी होती, त्या गाडीच्या तिथे घटनास्थळी येताच आम्ही फायर ब्रिगेड सिंधी, फायर ब्रिगेड सेलू यांना बोलून घेतले।